नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या क्षेत्रावर आलो होतो. इथं आपण केळी आणि टरबूज लागवड करणार आहे आणि त्यापूर्वी आपण जे इथे गांडूळ टाकतो. आपण जर कधी जवळून बघितलं तर इथं आपण हे गांडूळ खत इथं तयार केलेलं आहे आणि आपण जर कधी बघितलं तर एकदम प्युअर इथं हे गांडूळ खत तयार झालेलं आहे. आमच्याकडे जे गिरगाई त्यांच्या शेणपापासून हे तयार केलेलं होतं आणि याला फर्मेंट करून आपण इथं टाकणार आहोत. याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा व्हर्डिया आणि ट्रायकोडर्मा हर्जिनियम हे दोन कंटेंट टाकले ते जेणेकरून आपल्याला पुढे जे मर रोग येणार आहे ते येणार नाही. आणि आपण जर कधी बघितलं तर पुरं वेस्ट कंपोस्ट आपण इथे केलेलं होतं. म्हणजे जे आपण मक्का काढली होती ते मक्काचं जे पूर्ण जे हे होतं 1 एकरचं जे क्षेत्र होतं आपलं पूर्ण मक्का हार्वेस्टरना काढून त्याचा जो वेस्टेज चारा होता तो चुरा केला होता, त्याचा एक आपण पुढे बनवला होता आणि त्यानंतर हे टाकलेलं आहे. याच्यामध्ये जे ते गांडूळचे अंडे असतात आणि आता आपण लगेच ड्रिप चालू करणार. म्हणजे थोडा ओलावा असल्यानंतर ते गांडूळचे जे अंडे ते सक्रिय करून जमीन भुसभुशीत इथं करणार आहे. म्हणजे तुम्ही जर कधी बघितलं तर एकदम सुंदररित्या इथं तयार झालेलं एक खत आहे. आणि आपण जर कधी बघितलं तर हे 1.5 एकरचं क्षेत्र आहे आणि पूर्णतः आपण हे बेडवरती आता इथं टाकून घेतोय. तुम्हाला जर कधी नवीन माहिती हवी असेल आणि आता हा जो बेड आहे हा आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता. इथं आपण 1 फुटावरती टरबूज आणि 5 फुटावरती केळी करणार आहे. 6 बाय 5 अंतर आहे. यानंतरचा डिटेल व्हिडिओ आम्ही तुम्हाला उद्या किंवा परवा टाकणार आहोत. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर नंबर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.